पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत। लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे सर्व पक्ष ज्याच्या त्याच्या तयारीला लागले आहेत। अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत। नुकतंच काही दिवसापूर्वी पंतप्रधान हे दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते। आता महिन्याभरातच पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। महाराष्ट्र राज्यातील सोलापूर या जिल्ह्यात राजकीय नेत्यांची मांदियाळी आपल्याला दिसून येणार आहे। पुढील 4 दिवस आपल्याला हे चित्र सोलापुरात दिसून येणार आहे। भर कडाक्याच्या थंडीत सोलापुरातील राजकीय वातावरण हे चांगले तापणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्पाचे लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या लोकार्पण सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी हे दिनांक 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। तर मोदीच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे 3 दिवस सोलापुरात मुक्कामी असणार आहेत। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या दिनांक 17 जानेवारी रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत। सोबतच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने येणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची देखील अक्कलकोटमध्ये सभा होण्याचे नियोजन करण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अक्कलकोटमध्ये ही सभा होणार आहे। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर दौऱ्यावर होते आणि आता अवघ्या 15 दिवसातच पुन्हा एकदा ते सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे महायुती जोरदार तयारी करत आहे, तर दुसरीकडे याच काळात शरद पवार देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे 2 दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। 19 आणि 20 जानेवारी रोजी शरद पवार सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। विशेष म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार हे दोघे एकत्रित कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची हजेरी 17 जानेवारी रोजी चंद्रशेखर बावनकुळे, 17 ते 19 जानेवारी रोजी चंद्रकांत पाटील, 19 जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार। त्याचबरोबर 19 व 20 जानेवारी रोजी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर उपस्थित राहणार आहेत।